इथं अलीकडे ती आजी बसल्यात, त्यांना विचारू आपण त्यांचा अनुभव कसा आहे वारीबद्दल आणि त्यांचे काही चार शब्द आपण ऐकून घेऊया. नमस्कार आजी, रामकृष्ण हरी. कुठून आले आजी तुम्ही? आम्ही दावाडे जळेगाव. जळगाव. हा, किती वर्ष झालं वारी करताय? माझी आता ही 27 वारी आहे. 27. 27 मी पहिल्यांदाच करते. आता तुमचं नातू म्हणून तुम्ही मला काय सांगाल? सांगण 27 वारी आहे माझी. माझा म्हातारा आजारी होता ना, हा. तर इथून जायची, त्याची मदत करायची, उचलून यायची. हा. एक बाळाची रोज तरी राहिले नाही. माझी ही वारी आहे 27. मला खूप आनंद वाटतो इकडे निघालं का. वारी आली का माझं आहे ना अंग भरमाचं. एखाद्याचं कसं वारी वार अंगात येतं, तिथं वार ना महिनाभरच मी तयारीत राहते. आता मग तुम्ही वारी कुठून चालू केली ती? आता वारी ही आम्ही इथून आली आज. दिदी सगळंच येते आमची बोलले पाहिजे दिदी. मग 2 दिवस पावसाच्या आणि घरी राहिली होती. मग आता पुण्यात आली, आता जायचं. बरोबर. हा, बाकी आता आनंद होते खूप मला. हा, आता आज आहे ना लय गर्दी वाटते. नातवंड वगैरे असतील ना आता? हळूहळू हळू. आणि माझा नातू आहे. हा. लोक वारलाय माझा. हा. पेवानी माझा नातू आहे. लोक वारला राहतो 3 वर्ष झाली. हा. हा. आता ही वारी 7 वर्ष झाली. हा. हा. नातवासाठी तुम्हाला काय बोलायचं? तुम्हाला तुमचा नातू जर आपला व्हिडिओ बघत असेल तर त्याला तुम्ही काय सांगाल? हा, म्हणजे नातवासाठी तुमचा 2 शब्द सांगा काय. सांगते ना बाळा, मी आहे ना आले पुण्यामध्ये. संदीप पुण्यात आले. मी आहे तर करते, मी मेल्यावर तुम्ही करा, आहे का ना वारी. हा, अजून काय माझ्या बोलायचं तुम्हाला? नाही, आता माझ्या नाताचं सगळं बोलले की. हा, माझ्या दुसऱ्या नाता संग बोलते. हा, चालेल, बोला, लिकीच्या नेवरती तू नको जाऊ मला, पण मी नाही राहिले बाबा. मी आले दिंडीला. मला पाऊस यायला जाऊ नको. बोला. हा का, पावसामुळे थांबवले असतील. पण मी दिंडीला आले. संतोष तू पण नको मला होता जाऊ आई, पण मी नाही राहिले दिंडी. परवा दिवशी मी पंढरपुरावर आले. हा. हा. दर्शन म्हणजे आज करून तुम्ही इथं आला का पंढरपुरावरून? पंढरपुरावर घरी गेले शनिवारी. हा. हा. शनिवारी पंढरपूरला गेले. हा. आयतवारी दर्शन झालं आणि आयतवारी संध्याकाळचं आम्ही निघालो. हा. हा. सकाळचं दर्शन करू. प्रवास कसा झाला तुमचा? हा, प्रवास कसा होता? टाकला होता, पाऊस होता. हा. हा. पण झालं, आपली गाडी होती स्वतःची. बरोबर. त्या गाडीमध्ये गेलो आम्ही. हा. हा. माझं 2 नातू, माझी एक लेक, तिची 2 नातवंड, माझ्या नाताची एक बायको, तिची एक पोर. आम्ही एवढी गेलो होतो. बाकी एवढं 27 वर्षाला तुम्ही वारी करताय, तुम्हाला कसं वाटतं म्हणजे दरवेळेस? मला लय आनंद वाटत होता. मला जाऊच नको म्हणत होती, हा. हा. पण या बाया राहत नाहीत. आणि मी आले ना, मग या बाया नको वाटतात. हा. हा. आपण तुमच्या काय बरोबर सगळ्या? हा हा, बाया अजून आहेत ना, बाया मागे हा. हा. किती लोक आहेत टोटल? आमच्या दिदीचे ना जवळजवळ 150-200 लोक आहेत. हा. हा. हा, आता उद्या किती वाजता निघणार तुम्ही मग? आम्ही 5 वाजता हा. हा. निघणार. मार्ग कुठून? मार्ग तुकाराम काळ बदलुनी. हा. हा. बाळा मी ती पायट्याच्या बारशीत केलं 20 वाऱ्या. हा. पाईट मधली माझ्या पुढच्या गावाकडून हा. दिदी ती चक्रेश्वर महाराजाची. हा. तिकडून 20 वाऱ्या केल्या. हा. पण एक पंढरपुरात सुद्धा मला गरम पाणी हा. हा. आंघोळीला मी 1 दिवस गार पाणी आंघोळीला की. बरोबर. पंढरपुरात सुद्धा एक आंघोळीला गरम पाणी. बरोबर. आमची दिदी उतरत होती ना, तिथं एका बाईची वाट बोलून ओळख पाडली, बरोबर. झाली. तिथं सुद्धा गरम पाणी मला. हा. हा. जा बाबा. चांगलं वाटलं बोलून आजी तुमचं. बरं, भेटूया आपण पुढे. हा, चालेल. रामकृष्ण हरी. जा गौरी बाबा, ये रे बाबा.